जे जे आपण मागू ते ते देण्याचं काम पालकमंत्री साहेब करतील। वर जसं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तसं कोल्हापूरचे मुख्यमंत्री आबिटकर साहेब, त्यानंतर सचिव कलेक्टर साहेब, चंद्रकांत दादा पाटील की जे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात। केंद्रात सत्ता नरेंद्र मोदींची 11 वर्षात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही। 2015ला ते साहेब म्हणले आमचं ठरलंय। कुणी ठरवलं? या जनतेला ठरवू द्यायचं आहे। आता घाबरले, आता म्हणतात कोल्हापूर बनशिला तसं, पण हातातनं सगळं गेलं ना। नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ही मंडळीच आता आपलं भलं करू शकतात। काही लोक आता आपल्याला काहीतरी भूलथापा देतील, पण त्यांच्याकडे कुठलाही फंड येणार नाही। बावनकुळे साहेब महसूल मंत्री असल्यामुळं हा प्रश्न या येत्या महिन्यात सुटल्याशिवाय राहणार नाही। आबिटकर साहेबांना ज्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय तो बघता महायुतीचा विजय निश्चित आहे। पण 2च मिनिटात साहेब मी रामानगर जे आमचं या नगराची सुरुवात होती, परमपूज्य रामानंद महाराज की ज्यांच्या प्रेरणेतनं इथं फार अत्यंत सगळी आम्ही एकत्र मिळून काम करतो। आणि आता सत्यजित सावंत यांनी जवळजवळ सगळ्याच मंडळींचा नामोल्लेख केला की जे अत्यंत चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी आणि धनंजय महाडिक साहेब, अमल महाडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली साहेब अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम सुरू आहे। लोकसभा असू दे, विधानसभा असू दे, सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्याचं काम ही सगळी मंडळी करतात। साहेब हा 19 प्रभाग आहे, यामध्ये ब क ड झाल्यामुळं पहिल्यांदाच जरा आपण नीटपणे लक्ष देण्याची गरज आहे। आणि मध्ये साहेब मी राहुल भालचंद्र चिकोळे, माझं चिन्ह कमळ आहे। 2 नंबरला मानसी सतीश लोळगे जी आपल्या अत्यंत चांगलं काम करणाऱ्या सतीश लोळगेंची मुलगी आहे। 3 नंबरला रेणू युवराज माने ज्यांचं चिन्ह आहे कमळ, युवराज मानेंच्या माध्यमातून फार मोठं काम त्यांचं आहे। आणि त्यानंतर आमचे विजयसिंह खाडे पाटील जे आपल्या मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भागात राहतात। आणि सुदैवानं साहेब आता हा आमचा 19 हा प्रभाग, आमच्या प्रभागात चंद्रकांत दादा पाटील राहतात। त्यामुळं जे जे महाराष्ट्रात सुरू आहे ते आपल्याला इथे करता येईल। साहेब 2च मिनिटात मी या रामानगरमध्ये काही काही गोष्टी ज्या पाहिजेत ते सांगतो, कारण सगळं आता पालकमंत्री म्हणून तुमच्या हातात आहे। आणि सगळ्यांना माझी विनंती आहे की यावेळी आपण महायुतीला का मतदान करायचं आहे, तर केंद्रामध्ये नरेंद्र मोदी, अमित भाई शहा यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत चांगल्या पद्धतीनं सरकार सुरू आहे। तुम्ही बघताय की सगळ्यांना शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम हे करत आहे। त्यानंतर महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांतदादा पाटील आणि महायुतीचे एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं काम सुरू आहे। आपल्याला सगळ्यांना माहित आहे की लाडक्या बहिणींना त्यांच्या हक्काचे पैसे देण्याचं काम हे सरकार करते। महिलांना सगळ्यात चांगल्या योजना देण्याचं काम हे सरकार करते। त्यामुळं केंद्रात चांगलं काम करणारं सरकार, महाराष्ट्रात सर्वसामान्यांसाठी काम करणारं सरकार, आणि जर महायुतीत दिलं तर काय काय होणार सांगतो। 3 मंत्री आबिटकर साहेब जे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, पालकमंत्री म्हणजे या जिल्ह्याचे, वर जसं मुख्यमंत्री महाराष्ट्राचे तसं कोल्हापूरचे मुख्यमंत्री आबिटकर साहेब, त्यानंतर सचिव कलेक्टर साहेब। त्यामुळं जे जे आपण मागू ते ते देण्याचं काम पालकमंत्री साहेब करतील। त्यानंतर चंद्रकांत दादा पाटील की जे अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करतात, महिलांना शिक्षण मोफत देण्याचा निर्णय त्यांनी घेतला, त्यामुळे चंद्रकांत दादा पाटील आहेत। आणि 3रे मंत्री हसन मुश्रीफ साहेब आहेत। त्यामुळे या 3 मंत्री जे कॅबिनेट मंत्री आहेत ते सगळा निधी आपल्या भागाला देऊ शकतात। त्यानंतर खासदार आपले आहेत धनंजय महाडिक साहेब आहेत। त्यानंतर शिवसेनेचे आर्थिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष आहेत राजेश क्षीरसागर साहेब। आणि या भागात तुम्ही परवाच अत्यंत चांगल्या मतानं निवडून दिलं ते अमल महाडिक साहेब आहेत। त्यामुळं केंद्रात सत्ता नरेंद्र मोदींची 11 वर्षात एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप नाही। महायुतीचं सरकार देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आहे। आणि इथं ही सगळी मंडळी आपल्या बरोबर असेल तर आपल्या भागाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही। साहेब इथे 160 लोकांच्या गुंठेवारीचा प्रश्न आहे, तो आपलं सरकार असल्यामुळं आणि तुम्ही पालकमंत्री असल्यामुळं, बावनकुळे साहेब महसूल मंत्री असल्यामुळं हा प्रश्न या येत्या महिन्यात सुटल्याशिवाय राहणार नाही। त्याचबरोबर या उपनगरामध्ये रामानंद नगर परिसरामध्ये बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत, पण मित्रांनो 15 वर्ष आपली सत्ता नव्हती। 15 वर्ष आपण
अशा लोकांना निवडून दिलं की ते 5 वर्षात एकदा येत होते आणि म्हणत होते मी तुमचा विकास करणार, पण विकास झाला नाही. 2015ला ते साहेब म्हणले आमचं ठरलंय. कुणी ठरवलं? या जनतेला ठरवू द्यायचं आहे. आता घाबरले, आता म्हणतात कोल्हापूर बनशीला तसं, पण हातातनं सगळं गेलं ना. आता सगळं हातात आहे महायुतीच्या या नेत्यांच्या हातात, आणि जनतेला सगळं देणारं नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार ही मंडळीच आता आपलं भलं करू शकतात. त्यामुळं सगळ्या माता भगिनींना विनंती आहे, सगळ्या बंधूंना विनंती आहे की रामानगरमध्ये जो विकास रखडलाय तो काही लोक आता आपल्याला काहीतरी भूलथापा देतील, पण त्यांच्याकडे कुठलाही फंड येणार नाही. म्हणून सगळ्यांना, इथं बसलेल्या माता भगिनींना, इथं असणाऱ्या सगळ्या बंधूंना मी विनंती करतो की यावेळी महायुतीच्या पाठीशी राहून कोल्हापूर बरोबर आपल्या रामानगर, जळगनगर आणि सगळ्या प्रभाग 19चा चेहरा मोहरा बदलूया आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या भागाचा विकास करून घेऊया. तुम्ही सगळ्यांनी माझं 2 मिनिटं ऐकून घेतलं याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता घर बसल्या कमावण्याची सुवर्ण संधी. सुरू करा स्वतःचा व्यवसाय. आरीवर्क, न्यू ट्रेंडिंग आरीवर्क ज्वेलरी आणि आर्टिफिशियल फ्लॉवर ज्वेलरी बनवायला शिका. आजच आपले ऍडमिशन कन्फर्म करा आणि फ्री मध्ये खास संक्रांत स्पेशल हलव्याचे दागिने बनवायला शिका. प्रवेशासाठी संपर्क 73 78 32 15 15.